साठी फलंदाजीसाठी उतरले ते प्रफुल वावडुंगी संघाचे कर्णधार प्रफुल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं वावडुंगी संघाचे कर्णधार समीर यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती वावडुंगी संघाला विजय मिळवून दिला होता आणि हा वावडुंगीचा दुसरा संघ प्रफुल यांच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला आणि प्रफुलच्या संघाला मी विनंती आहे की एक्स्ट्रा खेळाडू आपण पाहतोय श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6 आणि पर्व 6 मधील हा चौथा सामना आणि या चौथ्या सामन्यामध्ये वावडुंगी या संघाकडून सलामीला आलेले आहेत ते अजय आणि अजयच्या साथीला आहे तो प्रफुल. अजय काते आणि प्रफुल महाडिक एक नावाजलेला असा फलंदाज प्रफुल महाडिक वावडुंगी संघाकडून गेली अनेक वर्ष आपल्या संघाला आपल्या गावाला नावारूपाला आणलं आणि आपल्या गावाचं नाव तळा तालुका मसरा तालुका मानगाव तालुका त्याचबरोबर मुरुड जंजिरा या विभागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी गाजवलं तो प्रफुल. आणि फणसवाडी संघाकडून एक युवा गोलंदाज इथे पाहायला मिळतोय आर्यन लाड. आर्यनच्या स्वरूपामध्ये फणसवाडी संघाचं नेतृत्व गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय तो आर्यन लाड आणि स्ट्राईकवर आहेत ते अजय काते. बघूया अजय काते विरुद्ध आर्यन आणि आर्यनचा पहिला चेंडू आणि मला वाटतं पंचांचा इशारा इथे अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि थोडीशी दिशा चुकते ती आर्यन याची आणि संघाला मिळते एक धाव. आपण पाहतोय श्री समर्थ क्रिकेट संघ आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 अतिशय उत्साहात अतिशय जल्लोषात इथे साजरा होतोय आणि या फेरीमधील पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना इथे सुरू आहे. फणसवाडी विरुद्ध वावडुंगी आणि वावडुंगी संघाचा काते स्ट्राईक वरती आणि मला वाटतं पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो चेंडू आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाला मिळत आहेत एक धाव आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. काते एक नावाजलेले फलंदाज मला वाटतं अक्षय काते वावडुंगी गावचे आणि ते अजय काते आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय काते यांच्यानंतरला अजय काते एक नावाजलेला खेळाडू वावडुंगी संघासाठी सलामीला आलेला आहे आणि सलामीचा हा फलंदाज त्याच्यासाठी पहिला चेंडू हा फ्री हिट असेल. बघूया आर्यन याच्या माध्यमातून आपण पाहतोय फणसवाडी गावचं नेतृत्व आणि आर्यन बघूया आपल्या संघासाठी फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. थोड्याशा दबावाखाली पाहायला मिळतोय तो आर्यन परंतु स्ट्राईकवर तितकाच चांगला फलंदाज आहे तो अजय काते आणि फ्री हिटचा चेंडू अजयच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव काढण्याचा प्रयत्न तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला पाहायला मिळालं आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते अजय याला. संघाची वाढती धावसंख्या होती ती एक चेंडू आणि 3 धावा. आता मात्र स्ट्राईकवर आलेला आहे तो प्रफुल द कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो तो प्रफुल महाडिक वावडुंगी गावचा. गेली अनेक वर्ष अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो आणि प्रफुल महाडिकच्या माध्यमातून आपण पाहतो वावडुंगी एक शांत आणि कूल असा क्रिकेट संघ. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आता या मॅच मध्ये प्रथमच आले ते प्रफुल महाडिक. प्रफुल महाडिक स्ट्राईक वरती आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय तो म्हणजे आर्यन. आतापर्यंत एकच चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 3. प्रफुल अंगावरचा वेध घेतलेला हा चेंडू परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही बॅटर. धावसंख्येत भर. धावसंख्या आहे बिनबाद 4 धावा. 2 चेंडू पहिल्या षटकातील झालेले आहेत. आतापर्यंत काही संत गतीने चाललेला सामना आपल्याला पाहत आहे. जर फास्ट करायचं अंपायर स्पीडअप करायचं आहे आपल्याला. सामने 30 मिनिटात म्हणजे अर्ध्या तासात उरकून घ्यायचे आहेत. आर्यनचा हा चेंडू सुंदर रीतीने तटवलेला चेंडू हवेत आणि फिल्डरच्या दस्तकावर मस्तक देऊन चाललाय हा षटकार. डीजे
प्रतिम फटका पाहायला मिळाला आपल्याला अजय कातेच्या बॅटमधून. मी स्ट्रायकर का आहे आपल्या संघासाठी, ओपनिंगला का आलोय हे मात्र दाखवून देताना आणि हल्ला बॉल करतोय तो म्हणजे आर्यन लाडवरती. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 10 आणि ह्या षटकातील मला असं वाटतं 3 चेंडू शिल्लक. आर्यन लाड परत एकदा प्रफुल्ल अजयसाठी आणि हा अवांतर पंच दंडित करतायत. डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती बिनबाद 11 धावा. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी चालू होती, परंतु याच्या अगोदरच्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका आला आणि कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आर्यन लाड. यंगस्टर खेळाडू आहे आणि त्याच्या समोर सामना करतोय तो म्हणजे एक एक्सपिरियन्स खेळाडू अजय काते. 11 धावसंख्येवर धावफलक आता स्थिर आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. मोठ्या धावसंख्येकडे मात्र आगेकूच करताना दिसतोय तो म्हणजे संघ वावडुंगी. परत एकदा काही स्टान्स घेताना अजय मारा करेल तो आर्यन लाड. दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा लेग एसटीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंच दंडित करतायत, अवांतर चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये 12. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि आता मात्र दबाव पाहायला मिळतोय तो म्हणजे आर्यन लाडवरती. हल्ला बॉल मात्र चढवलेला आहे तो म्हणजे अजय काते यांनी. पहिल्या षटकात मात्र खूप साऱ्या धावा उभ्या करण्यात ते यशस्वी होत आहेत की काय असं वाटायला लागलंय. मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करत असताना मात्र संघ दिसतोय आपल्याला वावडुंगी बी. आर्यन टू अजय. ओहो, सुरेख चेंडू होता परंतु तेवढ्या सुंदर रीतीने मात्र डिक्लेअर झोनकडे गेलाय चेंडू. एक धावा डिक्लेअर पंच घोषित करतायत. धावसंख्येत भर. धावसंख्या आहे 13. पहिल्या षटकातील मात्र 2 चेंडू आता शिल्लक असतील त्या म्हणजे आर्यन लाडच्या वैयक्तिक या माऱ्यातील काहीसा मिश्रित असा मारा राहिलाय तो म्हणजे आर्यन लाडकडून. कारण सुरुवातच अवांतर चेंडूनी मात्र 2 अवांतर चेंडूनंतर एक सुरेख चेंडू आला होता, तदनंतर एक लेगबाईच्या स्वरूपात धाव आली, तदनंतर मात्र एक षटकार आला तो म्हणजे अजय कातेच्या बॅटमधून. मारा करेल परत एकदा आर्यन लाड. काहीसा फिल्डिंगची सजावट करत असताना कॅप्टन. सुंदर आता गोलंदाजी करावी लागेल कारण भरपूर धावांची लयलूट मात्र की झालेली आहे ती म्हणजे आर्यन लाड करून. सुरेख चेंडू तेवढ्या सुंदर रीतीने लेग साईडच्या दिशेने तटवून लावलेला फिल्डर आहे. फिल्डर थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव घेण्यापासून वंचित नाही ठेवू शकलाय. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 14. पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे. 14 धावांचा मात्र एक चांगला असा आलेख पाहायला मिळतोय तो म्हणजे वावडुंगी बी या संघाकडून. आर्यन टू प्रफुल्ल आणि हा निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त घोषित करतात ते म्हणजे पंच. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आहे ती 14. खरं तर आजच्या दिवसात खूप मोठे अशी धावसंख्या पाहायला मिळत नाही आहे, परंतु हा सामना मला असं वाटतं त्या दिशेने आगेकूच करतोय की काय, की आजच्या दिवसातील मोठी धावसंख्या ह्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल की काय असं वाटतंय. कारण अजय आणि प्रफुल्ल मात्र आपल्या संघासाठी आता सुंदर अशी बॅटिंग करताना आपल्याला पाहतोय. समोर फणसवाडी संघ. फणसवाडी संघाकडे सुद्धा तुल्यबल्य असे बॅट्समन आहेत. जास्तीत जास्त मोठ्या धावसंख्येचा मात्र आकडा गाठायचा प्रयत्न असेल तो म्हणजे वावडुंगी बी आणि प्रफुल्ल आणि अजय. आणि आता गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे तो म्हणजे शैलेश गायकर मॅन फ्रॉम फणसवाडी. एक एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आपल्या संघाकडून मात्र खेळत असताना भरपूर सारे सामने मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विजयी करणारा हा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन बॅटची एज घेऊन विकेट किपरकडून मिस होताना जातोय डिक्लेअर झोनमध्ये आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या होती ती 15. एक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र सुंदर रीतीने हाताळला होता तो म्हणजे शैलेश गायकर यांनी एक्सपिरियन्स कुठेतरी पणाला लावला होता. बॅटची एज घेऊन निघून गेला होता चेंडू.
कुठेतरी विकेट जाण्याचा चान्सेस होते, परंतु बचावलेला आहे तो म्हणजे अजय. परत एकदा मारा करेल शैलेश. प्रफुल्ल सज्ज. परत एकदा लेगच्या दिशेने मारायचा होता, परंतु अंगाचा वेध घेणारा चेंडू तेवढीच सुंदर यष्टीरक्षण आणि हा गडी बाद. डीजे काय अप्रतिम संधी मिळाली आणि त्या मात्र संधीचं सोनं करत असताना विकेट किपर सुशांत कोटकर. अच्छा, सुशांत कोटकर अष्टपैलू खेळाडू म्हणून फणसवाडीचं नेतृत्व करत असतो आणि स्वतः कॅप्टन शैलेश गायकर मात्र गोलंदाजीची धुरा आपल्या हातात घेऊन सुंदररित्या ती पूर्ण करत असताना आपल्याला दिसत आहेत. 2 चेंडू मात्र सुंदर रीतीने हाताळलेला हा तिसरा चेंडू आपल्या षटकातील. मारा करतील तो संजय जाळगावकर साठी काही आव्हान. तर आता हा अवांतर चेंडू आणि ते धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 16. सुरेख चेंडूचे मारा आतापर्यंत पाहायला मिळतं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता, रनआउटचा चान्स होता आणि काय प्रयत्न होता पंचांकडे दाद मागत असताना आणि पंच तटस्थ. पंचांची कोणतीही भूमिका नाही, तटस्थ. परंतु काय फिल्डिंग केली होती. डॉट बॉलची सांगता होते, कुठेतरी विकेट मिळवायचा होता असं वाटत होतं अजय साठी. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसलं होतं शैलेश, परंतु कुठेतरी अपयश आलं. परंतु प्रयत्न केले हे खूप. परत एकदा सुरेख चेंडू. काय सुरेख चेंडूची हाताळणी होते आणि काहीतरी विकेट किपर कडून चुकी होते आणि चुकीला माफी नाही. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू आणि पंच घोषित करतायत डिक्लेअर. 1 धावा बाईच्या स्वरूपात. मात्र आता धावसंख्येत भर पडत असताना धावसंख्या होती ती 1 बाद 17 धावा. संजय जालगावकर. 4 चेंडूचा मात्र आतापर्यंत सुरेख खेळ झालेला आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख टप्पा आणि तेवढीच सुरेख असा स्पीड आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. कुठेही चान्स मिळ देत नाहीये तो म्हणजे शैलेश जालगावकर. शैलेश गायकर आणि संजय जालगावकरला मात्र जायबंदी करण्यात यशस्वी होते तो म्हणजे शैलेश गायकर, कॅप्टन फणसवाडी. ओहो हो 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 हो, क्या बात क्या बात. आणि हा त्रिफळाची ध्वस्त मस्त उद्ध्वस्त. डीजे डीजे. आणि आताच मात्र वृंदावन गावचे समाजसेवक आणि युवा नेतृत्व मनसेचे एकनिष्ठ कार्यकर्ता राजसाहेबांचे कट्टर समर्थक परेशजी काते यांच्याकडून मात्र मोरवणे गावाला 251 रुपयाची रोख रक्कम देणगी आलेली आहे. धन्यवाद 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 साहेब. असंच प्रेम मात्र आमच्यावर राहू दे मोरवणे गावावर. तुमचा सुशांत सुशांत कोटकर आता मात्र आलाय गोलंदाजी मार्कवर. अष्टपैलू खेळाडू मारा करेल अजय साठी. पहिला चेंडू ब्लॉक करायचा होता, परंतु तेवढा सुरेख फटका आणि तेवढा सुरेख झेल मात्र होताना दिसतो आणि मोठा झटका बसतोय.
एक चांगला झेल इथे बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळाला आर्यन लाडच्या माध्यमातून. गोलंदाज आहेत ते सुशांत. त्याचबरोबर आपल्या खामगाव गावचे श्याम कांबळे साहेब यांच्याकडून 501 रुपयाची देणगी लाभलेली आहे समर्थ क्रिकेट संघ मोरवणे यांच्यासाठी. त्याबरोबर त्यासाठी श्याम कांबळे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन. 9+1 अशा ह्या 2 धावेची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 2 बाद 19 धावा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आता आलेला आहे तो म्हणजे सुशांत कोटकर. पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट घेण्यात यशस्वी, मात्र दुसरा अवांतर. परत एकदा तशाच पद्धतीचा चेंडू हाताळला आणि पंच घोषित करतायत अवांतर चेंडू. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडूची मात्र खैरात इथे सुशांतच्या मार्फत, आणि हा सुद्धा फ्री पंच फ्री हिट म्हटलं आहे कारण अवांतर चेंडू फेकला गेला होता. फ्री हिट असेल ह्या पुढच्या बॉलवरती. कुठेतरी एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून ओळखला जातो सुशांत कोटकर, परंतु आता मात्र मारा चुकतोय त्याचा, कुठेतरी वेध चुकतोय गोलंदाजीचा आणि त्याचा मात्र फायदा घेतला जातोय तो म्हणजे वावडुंगी टीमकडून. स्कोअर कुठेतरी दबावात होत असताना मात्र या फ्रीच्या 3 धावा बहाल करताना दिसतोय तो म्हणजे सुशांत कोटकर. परत एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. परत एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला आणि हा नो घोषित करतायत पंच. परत एकदा एक डिक्लेअर धाव मिळते नो वरती आणि परत एकदा फ्री हिट असणार आहे. बॅक टू बॅक हे 3 चेंडू मात्र अवांतर आलेले आहेत ते म्हणजे सुशांत कोटकरच्या गोलंदाजीवर आणि त्याचा मात्र फायदा मिळताना दिसतोय तो म्हणजे वावडुंगी बी या टीमला. दुसरा षटक सुंदररित्या हाताळला होता ते म्हणजे शैलेश गायकर यांनी. तदनंतर मात्र कुठेतरी ही धावांची लयलूट होताना दिसते. हाणामारीचा षटक आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर मात्र 3 चेंडू बॅक टू बॅक अवांतर इथे मारा होताना दिसतोय तो म्हणजे सुशांत कोटकर यांच्याकडून. एक्सपिरियन्स हा अष्टपैलू खेळाडू आहे आपल्या संघाचा, हुकूम का एक्का आहे, परंतु आता मात्र कुठेतरी चुकीची गोलंदाजी आपण म्हणू शकतो त्याच्या मार्फत केली जात आहे मैदानात आणि त्याचा कुठेतरी खामियाजा त्यांना रणांच्या स्वरूपात भरावा लागतोय कारण धावसंख्या आता 22 धावांवर पोचलेली आहे. परत एकदा नो चेंडू, परत एकदा फ्री हिट असणारा या ओव्हर मधला मात्र हा 4था अवांतर चेंडू. फ्री हिट तशीच्या तशीच आहे कारण बॅक टू बॅक 4 अवांतर चेंडू मात्र सुशांतच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळालेत. एक हुकमी एक्का गोलंदाज मात्र आता कुठेतरी दबावामध्ये आहे की काय असं दिसतंय. हाणामारीचा षटक हाताळण्यासाठी आला आहे. आपला एक्सपिरियन्स पणाला लावून कुठेतरी एक्स्ट्रा काहीतरी करण्याच्या नादात मात्र गोलंदाजीत मात्र चुका करत असताना दिसतोय आपल्याला सुशांत कोटकर. शेवटच्या षटकातील फक्त एकच चेंडू आतापर्यंत लीगल झालेला आहे. परत एकदा फ्री हिटचा चेंडू. निशान काहीसा न समजलेला चेंडू. फ्री हिटचा होता, चान्स होता, परंतु फ्री हिटचा चान्स मात्र मिस केलेला आहे आणि हा मात्र या ओव्हर मधला दुसरा लीगल चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे सुशांत कोटकरच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्या आहे 23. 3 बाद 23 धावा. निशांतच्या बॅट मधून येणारा चांगला फटका आणि तिथे फिल्डर आहे हा झेल बाद. डीजे
सुरेख लाईन लेन, परंतु कुठे ते अवांतर परत एकदा आणि अवांतर +1 डिक्लेअर. असे 2 धावांची भर पडते धावसंख्या होती ती 4 बाद 25 धावा. आतापर्यंत सुशांतच्या गोलंदाजीवर मात्र फक्त अवांतरच्या स्वरूपातच धावा आलेल्या आहेत. 3 चेंडू त्यांनी मात्र लिगल टाकलेले आहेत आणि त्यात मात्र 2 विकेट आणि 1 निर्धाव झालेला आहे. कुठेतरी चुका करताना आपल्याला दिसतोय. सुंदर गोलंदाजी ऍक्शन आहे, तेवढेच सुंदर लाईन आहे, परंतु आता कुठेतरी भरकटल्यासारखा दिसतोय तो म्हणजे सुशांत कोटकर. आतापर्यंत आपल्या याच ओव्हरमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. परत यश काते लेगच्या दिशेने तटवलेल्या चेंडू काऊ कॉर्नरच्या इथे फिल्डर आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि यशस्वी. सुंदर थ्रो होता, परंतु तेवढीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट होती ती म्हणजे यश काते आणि आदित्य चिले. 2 चेंडू शिल्लक आहेत. (27) 2 चेंडू शिल्लक. परत एकदा सुशांत कोटकर. सुंदर तटवायचा होता, स्लिप होता, परंतु स्लिपला चकून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 28. हाणामारी करायची आहे, परंतु कुठेही मोका देत नाहीये. परंतु अवांतरची मात्र खूप साऱ्या धावा देण्यात आल्या, त्या म्हणजे सुशांत कोटकर कडून. परंतु कुठेतरी दाखवून देतो तो आपला क्लास. आपल्या लिगल चेंडूवर मात्र कुठेही धावा घेण्याचा चान्स देत नाहीये आणि हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 28. 28 धावसंख्या आपल्याला दिसते ती म्हणजे वावडुंगी या संघाकडून शेवटचा चेंडू. सुरेख तटवलेला चेंडू, ब्लॉक होलचा मारा होता, परंतु 1 रन घेण्यात यशस्वी. मिस फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरा सुद्धा कंप्लीट करतायत. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आणि हा रनआउटचा मौका बनू शकतो का? आणि अशा प्रकारे पंच बाद घोषित करतात तो म्हणजे यश काते.
परत एक पैलू जोडगोळी कर्णधार आणि एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून शैलेश गायकर आणि त्याच्या साथीला आलाय तो म्हणजे सुशांत कोटकर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो म्हणजे प्रफुल्ल महाडिक. हा सुद्धा वावडुंगी टीमचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत मात्र आपल्या संघाला कितीतरी विजेते पदांची मात्र त्यांनी गवसणी घालून यशस्वी केलेला आहे. असा हा प्रफुल्ल महाडिक सामना करेल तो म्हणजे शैलेश गायकर, कॅप्टन कुल फणसवाडीचा अष्टपैलू खेळाडू आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहत आहे तो म्हणजे सुशांत कोटकर, ज्याने की थोडंसं अवांतर चेंडूची मात्र बरसात केली होती. आता मात्र त्या धावा कुठेतरी आपल्या बॅटिंगच्या जोरावर त्याला कव्हर कराव्या लागतील. 31 धावांचं आव्हान असेल आणि गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज प्रफुल्ल महाडिक टू शैलेश गायकर. सुरेख चेंडू, अंगाचा वेध घेणारा चेंडू, बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव घेण्यात आणि कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण होताना 2 धावा मात्र घेण्यात यशस्वी होत आहे तो म्हणजे शैलेश गायकर आणि सुशांत कोटकर. त्याचबरोबर श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6वे आणि आपल्या पर्व 6व्यासाठी प्रथम क्रमांक चषक देणारे कुमार सिद्धांतजी दिगंबर शिंदे साहेब सध्या दुबई येथे स्थायिक असून सीड गॉन वाईल्ड या यूट्यूब चॅनलवर छान लॉगिंग करतात. त्यांच्यामार्फत आपल्याला प्रथम क्रमांकाचा चषक मिळालेला आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा चषक स्वर्गवासी रवींद्र भगवान शेट्टे यांच्या स्मरणार्थ कुमार निनाद रवींद्र शेट्टे व चंदन मनीष सिंह यांच्या तर्फे मिळाले आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि हा पहिला झटका आणि हादरा बसतोय तो म्हणजे कॅप्टनच्या स्वरूपात कुठेतरी हवेत उंच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग चुकला आणि चेंडू मात्र हवेत आणि नंतर मात्र विसावतोय तो प्रफुल्ल महाडिक स्वतः आपल्या गोलंदाजीवर मात्र कॅच घेण्यात यशस्वी झाला आणि हा पहिला मोठा हादरा
आणि उत्कृष्ट असा झेल इथे पाहायला मिळतोय प्रफुल माडिक याच्या माध्यमातून वावडुंगी संघाचा कर्णधार प्रफुल एक जे अष्टपैलू खेळाडू, तितकीच चांगली फलंदाजी, तितकीच चांगली गोलंदाजी आणि आता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक अष्टपैलू खेळाडू कसा असतो हे खरोखर एक चांगलं उदाहरण आपल्या समोर स्पष्ट करतोय तो म्हणजे प्रफुल माडिक वावडुंगी संघाचा. आणि आता इथे कॅमेरा टॉस का बॉस कडे फिरवायचा आहे कॅमेरा. आपल्या मोरवणे गावचे श्री सतीश रिकामे साहेब हे सुद्धा आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार संजय मिरगाळ साहेब करतील. मी रिकामे साहेब आणि मिरगाळ साहेब यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार इथे संपन्न करून घ्यायचा आहे. श्री सतीश रिकामे साहेब यांचा सत्कार श्री संजय मिरगाळ साहेब करतील. त्याचबरोबर मोरवणे गावचे श्री शैलेश रिकामे साहेब यांचा सत्कार मोरवणे क्रिकेट संघाचे संकेत मिरगाळ साहेब करतील. पुढील होणारा सत्कार असेल तो श्री शैलेश रिकामे साहेब संकेत मिरगाळ यांच्या हस्ते. त्याचप्रमाणे मोरवणे गावचे सुपुत्र कुमार राहुल खरपुडे साहेब यांचा सत्कार प्रितेश दिवेकर साहेब करतील. राहुल खरपडे साहेब यांचा सत्कार प्रितेश दिवेकर यांच्या हस्ते करण्यात येईल. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील आपल्या मुंबईमधील दहिसरचे कुमार अरुण दळवी एक कंटेंट क्रिएटर आहेत. ते खूप चांगल्या प्रकारचे कंटेंट आपल्या इंस्टाग्रामवरती पोस्ट करत असतात आणि ते सुद्धा आपल्या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. आणि एक चांगला कंटेंट क्रिएटर आपला मराठी माणूस आहे. तर सर्वांना मी विनंती करतो की त्याला फॉलो करा इंस्टाग्रामवरती आणि तो आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहून कंटेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याचा सुद्धा सत्कार इथे मोरवणे गावातर्फे समर्थ क्रिकेट संघातर्फे केला जातोय. श्री आशिष रिकामे साहेब हे श्री अरुण दळवी साहेब यांचा सत्कार करतील. तर अरुण दळवी साहेब यांनी कृपया आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आशिष रिकामे यांना मी विनंती करतो की एक खूप चांगल्या प्रकारचे ॲक्टर आहेत ते कंटेंट क्रिएटर अरुण दळवी. तर चला आता पुन्हा एकदा वळूया आपण क्रिकेटच्या मैदानाकडे आणि ते सामना सुरू आहे तो फणसवाडी विरुद्ध वावडुंगी. आणि एक चांगल्या प्रकारचा शॉट स्ट्रेटला गेलेला आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण चौकार अडवण्याचा प्रयत्न, परंतु संघाला मिळतील 2 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 9. 2 चेंडू आणि 9 धावा आणि संघासाठी पुढचं शतक हाताळत आहेत ते रोशन. स्ट्राईकवर आहे ते निलेश गायकर यांच्या बॅटमधून आलेला पुन्हा एकदा एक उत्तुंग असा शॉट. मला वाटतंय एक सोपा झेल ठरू शकतो, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा काढण्यात यश मिळते ते निलेश याला. संघाची वाढती धावसंख्या होती ती 11. संघाची वाढती धावसंख्या आहे ती 11. श्री
भोलेनाथ क्रिकेट संघ वावडुंगी मुरुड जंजिरा आणि मुरुड जंजिरा तालुक्यातील नावाजलेला असा हा क्रिकेट संघ वावडुंगी समीर असेल किंवा वावडुंगी प्रफुल असेल, दोन्ही क्रिकेट संघ गेली अनेक वर्ष तळा तालुका, मसळा तालुका, मानगाव तालुक्यामध्ये येऊन आपलं नाव गाजवत आहेत. आणि त्याच संघाकडून गोलंदाजी करतोय तो रोशन आणि पुन्हा एकदा वाईड बॉल रोशनच्या माध्यमातून थोडंसं खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रोशनकडून. परंतु अपयश हा सुद्धा एक पाया आहे, त्याच्यामुळेच यश शेवटी मिळत असतं. अपयश ही यशाची पहिली पायरी ज्याला म्हटलं जाते. त्यामुळे रोशन, मी तुला नक्कीच सांगेन, अपयश आलं म्हणून तू खचून जाऊ नकोस. नक्कीच तुला पुढच्या चेंडूमध्ये यश मिळेल. संघाची धावसंख्या आहे ती 12, 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या होती ती 12. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे ते निलेश. निलेश एक नावाजलेले फलंदाज, मॅन फ्रॉम फणसवाडी. फणसवाडी हा संघ, हा सुद्धा एक गवळी विभागातील नावाजलेला संघ. आणि पुन्हा एकदा एक गोलंदाज रोशन आहे की युवा गोलंदाज, त्याच्या समोर बघूया काय करतोय. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिरवलेला आहे. 2 धावा काढण्याचा प्रयत्न असेल मला वाटतं, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागलं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवरती तिथे स्क्वेअर लेगला झालं ते प्रफुल्ल याच्याकडून. प्रफुल्ल वावडुंगी संघाचा कर्णधार. खरोखर आपल्या खांद्यावरती त्याची जबाबदारी आहे, आपल्या संघाची जबाबदारी आहे, तो म्हणजे प्रफुल्ल स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत असताना. संघाची धावसंख्या होती ती 4 चेंडू आणि 13 धावा. 30 धावांचं आव्हान आणि या 31 धावांचं आव्हान आणि या 31 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फणसवाडी क्रिकेट संघ आणि या फणसवाडी गावचे 2 नावाजलेले फलंदाज मैदानावरती उपस्थित. एक आहे निलेश आणि त्याच्या साथीला आहे तो आकाश. निलेश आणि आकाशची ही जोडी बघूया. आकाश किती आकाशामध्ये चेंडू फिरकवून आपल्या संघाला विजय मिळवून देतो का, की ते युवा जोश रोशन काते बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. वावडुंगी संघाचा पुढचा गोलंदाज काते आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी, पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती काते याच्या माध्यमातून. एक युवा गोलंदाज वावडुंगी गावचा युवा सितारा. खरोखरच येणाऱ्या पुढील 5-10 वर्षामध्ये नक्कीच आपल्या गावाचं नाव अजून नावारूपाला आणण्याचा प्रयत्न तो करेल. 15 वर्षाचा, वय वर्ष फक्त 15. मला वाटतं नुकताच 10वी-12वीची परीक्षा देऊन तो आला असेल आणि आता आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी खेळतोय. माफ करा, परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो रोशन. संघाची धावसंख्या होती ती, संघाची धावसंख्या आहे ती 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 13. पुढील गोलंदाज आहे ते संजय जालगावकर. वावडुंगी संघाकडून पुढचं षटक घेऊन येत आहेत. शेवटचं षटक असेल ते 3रं षटक संजय यांच्या मार्फत. आणि स्ट्राईकवर आहे ते तेच फलंदाज निलेश आणि आकाश. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे ते फणसवाडी संघाचे निलेश. बघूया निलेश आपल्या संघासाठी काय करतात. आणि या वेळेला दिशा चुकलेली आहे, पंचांचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 14. एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो. आणि पुन्हा एकदा लेग साईडला फिरकवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा. पंच, उत्कृष्ट अशी पंचगिरी इथे पाहायला मिळते आपल्याला. सनीत सर आणि केतन सर यांच्या माध्यमातून या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या दहिसरच्या ग्राउंडमध्ये खरोखर एक चांगली पंचगिरी दोन्ही पंचांकडून पाहायला मिळते. एक अतिशय नावाजलेले पंच आहेत आपल्या मुंबई विभागातील MCEचे पंच. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्या 3ऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय तो संजय जालगावकर. आणि आत एक मिसहीट झालेला आहे, बघूया काय करतात. आणि एक सोपा झेल, कॉटन बोल्ड. निलेशला माघारी जावं लागेल.
पटकावलेला आहे आणि त्याच स्पर्धेकडे आणि त्याच विजयाकडे त्यांची आगेकूच इथे सुरू आहे. आणि शेवटचे 2 चेंडू बाकी. संजय यांचे 2 विकेट घेतल्यानंतरला हा यॉर्कर लेंथ आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. मला वाटतं शेवटचा 1 चेंडू बाकी. शेवटचा 1 चेंडू बाकी आणि एकतर्फी असा सामना वावडुंगी संघ इथे खेळत आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजीची सांगता आणि विजेता संघ आहे तो वावडुंगी श्री भोलेनाथ क्रिकेट संघ वावडुंगी मुरुड जंजिरा यांचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर फणसवाडी क्रिकेट संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पुढील होणारा सामना श्री सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम विरुद्ध श्री CS